आजी मी आले. बाजू बाजू बाजू. एक मिनिट. हाय, मावशीला सांग ना दार उघडायला. आम्ही तिचे मित्र आहोत. तिने आमच्याशी कट्टी केली आहे. हो हो. ए मावशी दार उघड ना ग. ए मावशी उघड ना ग दार. अगं मावशी तू कट्टी का ग केलीस तुझ्या फ्रेंडशी? ओके अंकल. थँक्स. कोण आहे रे तिकडे? भाल्या. अरे लाल्या का भाल्या? अरे वामन भंडाऱ्याचा नातू तर नाहीस तू? वामन भंडारी भातुकली खेळलोय आम्ही. बस ते जेवण होतं माझ्या हातचं त्याच्या नशिबी. काय लाल लाल बुंद होता म्हणून आपल्या नातवाचं नाव लाल्या ठेवलं वाटतं. काय रे हा तुम्ही बोलत का नाही रे? अरे बोला ना काहीतरी. बोलायला कोण तुम्ही? हो कुठे गायब झाला होतास? मी तुला शोधतोय. कमल जोईकरच्या शोधात. इज शी मिसिंग? तुला कल्पना नसेलच नेहमीप्रमाणे. हे बघ जास्त गाजाबाजा करू नकोस, प्रकरण अंगाशी येईल. आणि तुझ्या डीसीपीला सांग माझ्या मागे लागू नकोस म्हणून. कुठे ठेवली? काय? नाही ठेवली तीच म्हणजे पुनर्वसन खात्याच्या आश्रयाला होती, शकुंतला साठेकडे. हो आय सी. मग काय शकुंतला साठेला फोन बिन करून कळवलंस की नाही? सरकारी सवय नाहीत रे आम्हाला. वाईट बातम्या झटकन सांगून मोकळे, ते पण टेलिफोनवर. आणि चांगल्या बातम्या जीव जाईसवर सांगायच्या नाहीत. टीका करा, फक्त टीका करा तुम्ही आयुष्यभर. नाही पुरुषा नाही. ह्या वेळेला खरोखरच काहीतरी करून दाखवायची इच्छा होती. एका कमल जोईकरचं पुनर्वसन. अरे जीव ओतला होता या केसमध्ये. पण काय मिळालं? मिळेल माझी थोडीशी मदत तुझा भार हलका करेल. एका खांद्यावरचा भार उतरवायचा आणि तो दुसऱ्या खांद्यावर लादायचा. ही तुमच्या मदतीची व्याख्या रे. पुरुषा
सामान्य माणसाच्या मनात चालेल तडफड मंत्रालयाच्या खुर्चीत बसून नाही समजत. अरे त्यासाठी सोसावं लागतं. तेव्हा कुठे पुठते आस्था मनात. शकुंतला साठीने फुकट नाही आश्रय दिला कमल जोवेकरला. मी द्यायला तयार आहे. काय? कमल जोवेकरला आश्रय द्यायला मी तयार आहे. आश्रित म्हणून? डीसीपी पाठवायला द्या. त्यांचा बाप बोलतोय म्हणा. हा नमस्कार नमस्कार. कमल जोवेकर इज मिसिंग अशी बातमी समजली आहे. काय वाटेल ते करा आणि त्या पोरीला हुडकून काढा आणि इथे हजर करा. हो माझ्या घरी. पुरुषा काय चालवलंयस तू? पुरुषा अशा बाबतीत दोस्ती दूर. त्या पोरीच्या जीवाशी का खेळलास ना तू? आणि लग्न केलं तर? शह चेक. एवढं सिरियसली घेऊ नका. अन्यायाला बळी पडलेल्या मुलीला जवळ करायला सुद्धा एक वेगळंच धाडस लागतं. तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. आता थोड्याच वेळात तो निर्लज्ज डीसीपी पाटोळे झक मारत कमल जोवेकरला शोधून काढेल, इथे येईल, एक फर्स्ट क्लास सॅल्यूट मारेल आणि म्हणेल, साहेब येत नव्हती का? आत्महत्या करत होती. मी स्वतः तिथे हजर होतो म्हणून. तुमचा सत्कार करायला हवा होता. तसं म्हणायचं नाही साहेब मला. तुम्ही म्हणालात म्हणून तुमचा सत्कार करू असं वाटलं तुम्हाला पाटोळे? साहेब पण रामाच्या राज्यात लावला गेला होता पाटोळे साहेब. इथं आम्हाला सीता फक्त जिंकायची नाहीये तर अश्वमेध यज्ञाच्या रथाला जुंपायची आहे. पाहूया कोण अडवतोय. अश्वमेध यज्ञ, सीता, रथ काही समजलो नाही साहेब. पाटोळे, या मुलीचं आडनाव आम्हाला बदलायचं आहे. अजूनही अंधारातच चाच पडतोय साहेब मी. पाटोळे, तुम्ही आमचे मध्यस्थ. आलं आता लक्षात आलं. उशिरा आलं पण आलं. असं म्हणतील, जायला निघतील, काहीतरी आठवण्यासारखं करतील, वळतील, पुन्हा एकदा सॅल्यूट मारतील आणि म्हणतील, साहेब ते ऍडिशनल सीपीच्या जागेसंदर्भात बोललो होतो. तुम्ही आमचे मध्यस्थ नाही का पाटोळे? थँक्यू साहेब. त्या दिवशी तुझ्यावर झालेले अन्याय, तुमच्यावर असं म्हणायच्या ऐवजी मी तुझ्यावर असं म्हणालो. काय हरकत नाही ना? जे काही घडलं त्याबद्दल मला अजिबात चर्चा करायची नाही. मला फक्त तुला स्थिरस्थावर करायची. तुला तुझ्या, हे बघ, खूप मोठं आयुष्य पडलं तुझ्या समोर आणि माणसाची परिस्थिती सामान्य असली तरी काय बिघडलं काय? ती बदलता येते. पाठबळ मात्र हवं. मी द्यायला तयार आहे. जयंत दादांकडे पिस्तूल होतं. मी खूप प्रयत्न केला पण नाही जमलं. यापुढे प्रयत्न करायचा तो आयुष्य वाढवण्याचा. आपण दोघांनी मिळून भीक देणाऱ्याला भीक मागायला लावायची. मी कोण आहे माहिती आहे तुला? मी कोण आहे याची काही कल्पना आहे का? मंत्री नाही, पीए, मुख्य नेत्याचा पीए. जाते. का? तुम्ही माझ्या पेपरात फोटो देऊ नका. मी पळून गेले नव्हते. मी जीव सुद्धा देणार नाही. मला फक्त जगू द्या, चार चौघींसारखी. शिकलीस किती? सगळंच अर्धवट.
शिक्षण सुद्धा. मला फक्त आयुष्य पूर्णपणे जगण्याची इच्छा होती. पण रुपयात पैसे किती? 1 रुपयात पैसे किती? 100. का? चूक. रुपयात पैसे 0. रुपयाच्या कोणत्याही नोटेवर हमी छापलेली नसते. मैं धारक को 1 रुपया अदा करने का वचन देता हूं वगैरे वगैरे. तरी आपण तो रुपया वापरतोच. वापरतो की नाही? आणि बदल्यात काहीतरी मिळवतोच की नाही? आयुष्याचं तसंच असतं. तुम्ही जयंत दादांसारखं बोलता. ते पण ताईनं असंच काहीतरी सांगायचे. तुम्ही ओळखता त्यांना? मग का नाही आढळलं तुम्ही त्यांना? त्याने माझं पेपरात फोटो छापून दिलं. मला गिरगावातल्या नातेवाईकांना तोंड दाखवता येत नाही. मला ते आठवतात. त्यांना ठेचून मारायला हवं. दगडाने ठेचून मारायला हवं त्यांना. सगळं सुरळीत होईल. सुरळीत कसं? मी तुझ्या दारी मनुष्य पाठवलाय मध्यस्थ म्हणून. फक्त तुझी माझ्याबरोबर संसार करायची इच्छा असेल तर. नको. तुम्ही माझा पुन्हा पेपरात फोटो द्याल. जयंत दादा माझा फोटो. मला गिरगावातल्या नातेवाईकांना तोंड दाखवता येणार नाही. मला नाही जाणवणार. यावेळेला ते छापून येईल पेपरमध्ये. त्यामुळे तुझ्यापासून दूर गेलेले तुझे सगळे नातेवाईक तुझ्या दाराशी येतील, तुझ्या पायाशी येतील.